नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोव्हेंटो एनर्जी या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसं की हे काय काम करते, कोणकोणत्या पिकांना याचा वापर आपण करू शकतो, कोणकोणत्या टेक्निकलचं हे कॉम्बिनेशन आहे, कोणकोणते कीटक याच्या वापराने समूळ नष्ट होतात, या औषधाची मार्केटमध्ये काय किंमत आहे आणि याचे वापरायचे प्रमाण किती आहे. छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. सर्व भाजीपाला तसेच फळवर्गीय शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. तर मित्रांनो, मोव्हेंटो एनर्जी हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे. जसे की हे एकाच वेळेस बऱ्याच कीटकांवर नियंत्रण मिळवण्यास सक्षम आहे. तर मित्रांनो, मोव्हेंटो एनर्जी हे दोन टेक्निकलचं कॉम्बिनेशन आहे. दोन टेक्निकलचं कॉम्बिनेशन असल्यामुळे हे एकाच वेळेस बऱ्याच प्रकारच्या कीटकांचा नायनाट करते. मध्ये टेक्निकल आहे स्पायरोटेट्रामेट 11.01% तसेच इमिडाक्लोपिड 11.01%, दोन्हीचं समान कॉम्बिनेशन आहे. एससी फॉर्म्युलेशनमध्ये हे मार्केटमध्ये आपल्याला मिळते. त्यामध्ये दोन टेक्निकल आहे, दोन्ही टेक्निकलचं वेगवेगळं कार्य आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा बघूया स्पायरोटेट्रामेट 11.1% हे टेक्निकल काय काम करतं. स्पायरोटेट्रामेट हा एक नवीन केटोएनॉल आहे. हा बायोसिंथेसिक इनहिबिशनद्वारे कार्य करतो. औषधामध्ये मित्रांनो ट्रान्समिनार ॲक्शन सुद्धा आहे. म्हणजेच आपण पानाच्या वरच्या साईडनं जरी स्प्रे केला तरी खालचे जे कीटक असतात, मावा असतो, त्यांना फरक पडतो. याच्या वापराने मित्रांनो जे काही झाडाला नवीन पाने येत आहे, नवीन पालवी फुटते, ती सुद्धा फ्रेश निघते. टेक्निकल आहे इमिडाक्लोपिड 11.01%. याविषयी मित्रांनो आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे. हा टेक्निकल नेमका कोणत्या कीटकावर काम करतो, काय कार्य करतो, कशा पद्धतीने मोड ऑफ ॲक्शन वगैरे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये याविषयी माहिती दिलेली आहे. तरी पण शॉर्टकटमध्ये सांगून टाकतो. इमिडाक्लोपिड हा कंटेन आहे, हा कीटकांच्या नर्वस सिस्टीमला डॅमेज करून कीटकांना पॅरालाइज करतो. त्यामुळे परिणामतः जे काही कीटक असतात ते नष्ट होतात किंवा मरतात. तर मित्रांनो, या कीटकनाशकाचा रेसिड्यू जो आहे तो 10 दिवसापर्यंत राहतो. म्हणजेच हे कीटकनाशक आपल्याला 10 दिवसापर्यंत किडीवर कंट्रोल देते. तर मित्रांनो, कोणतेही औषध फवारण्या अगोदर औषधाबरोबर येणारी लिपलेट नक्की वाचत चला, त्यावर पण संपूर्ण माहिती दिलेली असते. याचा वापर मित्रांनो जास्त करून फळवर्गीय पिकांना केला जातो. तसेच मिरची, डाळिंब, आंबा, पेरू वगैरे या सर्व पिकांना बरेच शेतकरी या कीटकनाशकाचा वापर करतात. तर मित्रांनो, मोव्हेंटो एनर्जी हे कीटकनाशक लाल कोळीला सुद्धा कंट्रोल करते. तसेच पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच मिलीबग या सर्व कीटकांच्या नियंत्रणासाठी मोव्हेंटो एनर्जी हे एक सक्षम औषध निदर्शनात आलेले आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक अवश्य करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारची टेक्निकल माहिती बघण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा एक व्हिडिओसोबत. तोपर्यंत